गुड मॉर्निंग। आणि आमचा गोल्डन टेम्पल झालं, त्यानंतर आम्ही आता निघालोय पुढच्या लोकेशनला। तर आम्ही जाणार होतो उत्तराखंड, नेपाळ वगैरेकडे, पण असं झालंय की काही प्रॉब्लेम्स आले, त्यामुळे आम्ही चाललोय आता आमच्या घरी। तर जाताना इथे आता हरियाणामध्ये यांचा भाऊ राहतो, आर्मीमध्ये आहे ते, तर आम्ही आता त्यांच्या घरी जाणार आहे। आम्ही का चाललो आता त्या सगळे उत्तर आम्ही नंतर देऊ तुम्हाला। मी पेट्रोल पंपवर गाडी लावलेली आहे आणि हे रिद्दू बघा, आता आम्ही पुढे जाऊन फ्रेश होणार आहे, आंघोळ वगैरे करणार। तर इथे सध्या आमचं पाणी भरायचं काम चालू आहे, हे बघा। तर आम्ही आलोय आता एका आर्मी कॅम्पमध्ये, जिथे यांचा भैया राहतो, आणि इथे येण्यासाठी भरपूर परमिशन वगैरे झाल्या, सगळी जी प्रोसिजर होती ती, कारण हे सगळे आर्मीचे क्वार्टर आहेत, असं एकदम इझिली परमिशन नाही मिळत। आणि मग आलो आता, रिद्दू लागलाय खेळायला, त्यांची दीदी पण आहे, मस्त रिद्दूची मज्जा आहे। इकडे बघ रिद्दू, इकडे बघ, ए रिद्दू इकडे बघ। तुला कशावर डान्स येतो श्रुती? मी तर कशावर मी काय पण करते, जे जसं येतं तसं करते। इंस्टावर टाकणार काय? यूट्यूब। अच्छा, मिनी ब्लॉग। मिनी ब्लॉग नाही, फुल व्हिडिओ आहे। काय करताय हो? बिर्याणी आज भैयाच्या घरी बिर्याणी। भैयाची डिमांड आहे आज की त्याला म्हणजे दम बिर्याणी पाहिजे। थोडं जोरात तरी बोला। भैयाला ना, भैयाला दम बिर्याणी खायची इच्छा आहे, तर आज मी दम बिर्याणी बनवतोय। तो आता ड्युटीला गेलेला आहे, एक 1.5-2 तासात येईल। त्याच्या अगोदर दम देऊन बिर्याणी तयार करतोय। Guys, this is our mini vlog and he is making dum biryani for my father and me also and my auntie also. And that छोटू helmet वाला too. चला, रिद्दू आणि दीदी डान्स करणार आता, ओके? ज्यूस, हा ज्यूस। तुला चिकू खायचं आहे बाळा? चिकू ते आता नाही। तर शेजारीच त्यांचे जे नेबर्स होते, त्यांनी आम्हाला नाश्त्याला वगैरे बोलवलं, कारण आम्ही एवढं फिरून आलो, सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे आमचे अनुभव ऐकायची, गाडी बघण्याची। त्यामुळे आम्हाला आता भरपूर, म्हणजे सारखं कुठे पण गेलो तर आम्हाला सगळेजण बोलवतात। तर आता मस्त आम्ही खाणार आहे पोहे। खूप छान असा पाहुणचार केला होता ह्या ताईंनी पण। हे सगळे आर्मी क्वार्टर्स आहेत। आणि त्यानंतर आम्ही गेलो मग मार्केटमध्ये, आम्हाला जायचं होतं शॉपिंगसाठी थोडंसं, भैया वगैरे त्यांच्यासोबत। आणि इथे हरियाणामध्ये जे आहे ना, हुक्का एकदम नॉर्मल गोष्ट आहे, म्हणजे इथे सगळे असे, हे जे वयस्कर माणसं आहेत ते सगळे असे बाहेर बसतात आणि हुक्का वगैरे घेतात, त्याच्यामध्ये गूळ, तंबाखू वगैरे असं मिक्स केलेलं राहतं त्यांनी। देखो नो जो फोटो आपको देखिए बड़ा कई बोल रहा है उनका करी बोल ध्यान उनका करी मत करो, उनका तो फिल्टर हो मुझे उधर देखो साहब। नो उनका कर साहब करनी नो उसका दुआ तो आ जाएगा। अभी तो दुआ का तो नहीं चलेगा। हाँ, दुआ नहीं आएगा। नहीं धुआं नहीं आएगा इससे। बताया क्यों ना दिन में चला रील बनवाई तैयार करवाए थे हमारे को। चल बस। अजय भाई हाँ? घर पर दिखाए जाके तो थोड़ा बाहर। तर आम्ही आता चाललोय मार्केटला। रितू कसं? चलो रितू चलो। तर आम्ही गेल्या गेल्या लगेच कपडे वगैरे घेतले, शॉपिंग केली, आणि आता आम्ही आलो डिनर करायला हॉटेलमध्ये। तर ड्रेस बघू, ये ऋतु है, मैं हूँ, और आज हम पार्टी करेंगे। तर ही आहे नीलगाय,
आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आपण इतकं बघत नाही, म्हणजे मी कधीच नाही बघितलेली ही गाय. पण हरियाणामध्ये आणि त्या आर्मीच्या जो एरिया आर्मी कॅम्प तिथे भरपूर नीलगाय आहेत. आणि सुरुवातीला वाटतं आपल्याला भीती की मारता की काय, पण काही मारत नाही त्या. आणि तिथे भरपूर प्रमाणात नीलगाय आहेत. चपाती बनवत आहेत. काय आहे? दाखी दाखी काय आहे? चाकू. मला नको सांगू, दीदीला सांग. काय खायचं आहे? तर आता आम्ही चाललोय कॅन्टीनमध्ये थोडंसं सामान घ्यायला. आणि हा आर्मी कॅन्टमध्ये असा रूल आहे की तुम्हाला खूप स्पीडने 30च्या वर गाडीने चालवता येत. भरपूर स्वच्छता, भरपूर एकदम सुंदर आणि एकदम शांत असं वाटतं आर्मी कॅन्टमध्ये. पण त्यांचे रूल पण भरपूर आहेत. आणि कॅन्टीनमध्ये थोडंसं सामान वगैरे घेतलं आणि 3-4 दिवस आम्ही भैयाकडेच होतो. मस्त टाइम स्पेंड केला. तर आम्ही होतो यांच्याकडे 2-3 दिवसापासून. मस्त आम्ही एन्जॉय केला आणि आम्ही आता चाललोय सकाळी सकाळी. तर आता हे भैया पण गाडी चालवत आहे. चालव भैया, येऊन जाईल, काही नाही. चला थांबा. तर फायनली आता आम्ही निघालो आहेत भैयाच्या घरून. मस्त त्यांच्या कॅन्टमध्ये खूप छान मुलांना खेळायला पार्क आहे. तिथेच मुलांची शाळा पण आहे. बाहेर बिलकुल जायची गरज नाही आहे. तिथेच कॅन्टीन सगळं सामान पण त्यांना मधल्यामध्येच मिळून जातं. दीदीकडे जायचं. दीदी स्कूलमध्ये गेली आहे. तर आम्ही निघालो तिथून आणि 2-3 तास प्रवास केला आहे. आणि आता आम्ही थांबलोय लंच. आम्हाला मस्त असा डबा बनवून दिला होता ताईंनी. हे बघा, चपात्या, रायता, काकडी, मस्त जेवण करतोय आम्ही आता. एवढं भारी जेवण आहे सध्या. या जेवणाबरोबर मस्तपैकी रायता भेटलाय. माझं आवडतं ताक रायता. मला असं आहे, हवा बघा तुम्ही किती सुटली आहे. आम्ही ऑन द वे होतो जयपूरच्या जवळपास आलोय आम्ही. आणि अचानक इतकी हवा सुटली की आमचं सोलारच गेला वरचा उडून. हा हा गाडी वापस. आणि एकदम इतकी गरमी झाली दिवसभर आणि अचानक पाऊस सुरू झाला. पण आमचं खूप मोठं नुकसान झालंय. गाडीवर सोलर लावलंय का तेच उडून गेलं डायरेक्ट. हे बघा इथे दिसतंय का समोर, थांबा ते घ्यायला चाललंय ना. इतका जोरात पाऊस सुरू झालाय अचानक, जे की आम्ही अक्षरशः गरमीला त्रासून गेलो होतो. 40 ते 41 टेम्परेचर होतं. हे बघा अचानक एकदम मुसळधार पाऊस सुरू झाल्यासारखं झालंय. जा घेऊन या. मुसळधार पाऊस सुरू झालाय. आम्ही सध्या आहोत जयपूरच्या जवळ, म्हणजे हायवे. जयपूरमध्ये तर नाही घुसणार आहे आम्ही चाललोय महाराष्ट्रातच आपापल्या. पण ऑन द वे अजून बरंच महाराष्ट्र यायला 1000 किलोमीटर राहिलेत. आणि आम्ही थांबलो होतो, गाडी आमची गरम झाली त्यासाठी. पण मागून एक ट्रक वाले जे अंकल होते ते आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचं वरचं काहीतरी उडालंय. मागे येऊन बघितलं तर सोलार. आणि या सोलार शिवाय आमच्या गाडीमध्ये सगळं जे इलेक्ट्रिसिटी वगैरेच आहे ते सगळं सोलारनेच आहे. आता आधी हे पण बघावं लागेल आम्हाला की सोलार तुटलेलं तर नसेल, कारण ते जवळपास त्याची किंमत 20-25 हजार आहे. अरे
का हवेने तुमचं जातोय बॅलन्स? मी काय हेल्प करू? मी पकडू का? तर झालं असं आहे की आता आम्ही महाराष्ट्राच्या जवळपास आलोय. 250 किलोमीटर राहिलंय आणि गरमीचं तर तुम्ही विचारूच नका. अक्षरशः 40च्या पुढे टेम्परेचर आहे. गाडीमध्ये अजूनच जास्त गरम होत आहे. आणि हे बघा रुमालाची वेळ आली आहे. कंटिन्यू स्कार्फ बांधलेला आहे. आणि आता आम्ही काही दिवसात उद्याच 2 दिवसामध्ये आम्ही आमच्या घरी पोहोचू. जे की 11 महिन्यानंतर आम्ही 1 वर्ष जवळपास झाला. तर सगळ्यांच्या भेटीगाठी काय आहे, आमचा पुढचे काय प्लॅन आहे, सगळं आम्ही तुमच्यासोबत सांगू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.